नमस्ते. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक डबा सापडतो. तो असतो औषधाचा डबा आणि त्याच्यामध्ये हमखास सापडणारी गोळी असते पित्तावरची गोळी. आणि ती आपण अगदी आज काय बाबा मला पित्तच झालंय असं वाटतंय किंवा आज मी आता दिवसभर बाहेर आहे तर मला होऊ नये काही, बाहेरचं अन्न खाऊन ऍसिडिटी वगैरे होणार आहे तर आधीच मी खाऊन घेते. तर असं आपण भरपूर या पित्ताच्या गोळ्या विना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या खात असतो. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या, ही पित्ताची गोळी पित्त नसताना खाल्ल्यामुळं तुम्हाला अपचनाचा त्रास होणार आहे. कारण तुम्हाला जे HCl गरजेचं आहे तुम्ही खाल्लेल्या गोष्टी पचवायला, तेच तुम्ही कमी केलंय. म्हणजे थोडक्यात गॅस चालू करून त्याच्यावरती एखादं भांडं आहे आणि त्याच्यात पाणी उकळायचंय आणि तुम्ही गॅसच्या बर्नरवरती चालू याच्यावरती पाणी ओतलंय आणि मग भांडं ठेवलंय आणि मग तुम्ही विचार करताय की का नाही उकळत आहे, काय नाही उकळत आहे, असा प्रकार येतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही वरचेवर जर खात असाल या गोळ्या तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कमतरता, जीवनसत्व व्यवस्थित वापरले नाही जाणार, प्रॉपर तुमचं पचन न झाल्यामुळं तुम्ही खाल्लेल्या गोष्टी शरीरापर्यंत पोहोचणारच नाहीये. तर ह्या सगळ्या तक्रारी होणार आहेत. आणखीन बऱ्याच आहेत, पण सध्या एवढं लक्षात घ्या का खूप जास्त जर प्रॉब्लेम होणार असेल तर आपण या गोळ्या वरचेवर नाही खाल्ल्या पाहिजे. त्याच्याऐवजी आपण परमनंट त्याचा इलाज केला पाहिजे आणि होमिओपॅथी याच्यात तुम्हाला नक्कीच मदत करेल. धन्यवाद.